मंडळी, शारीरिक संबंधांदरम्यान महिलांना येणाऱ्या ओलाव्याबद्दल किंवा चिकटपणाबद्दल तुमच्याही मनात अनेक गैरसमज आहेत का? खूप जास्त ओलेपणा असणं ही एखादी समस्या आहे की सेक्सची खरी मजा त्यामध्येच लपली आहे? चला, आज या विषयावर अगदी मोकळेपणाने आणि शास्त्रीय दृष्टिकोनातून बोलूया. हाय एव्हरीवन, मी आहे तुमची होस्ट आणि कोच प्रणिता देसाई आणि आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. महिलांच्या अंगावरील ओलावा किंवा चिकटपणा, लुब्रिकेशनबद्दल. ओलेपणा आणि लैंगिक आरोग्य हे सेक्शुअल हेल्थ सोबत कसं जोडलेलं आहे? असं का म्हटलं जातं की फिमेल पार्टनर जेवढी वेट असते तेवढीच सेक्समध्ये जास्त मजा येते? यामागे काय कारण आहे? कारण बऱ्याच महिला असा विचार करतात की त्यांना काहीतरी शारीरिक समस्या आहे. जेव्हा त्या अराउज होतात, उत्तेजित होतात, तेव्हा त्यांचा योनिमार्ग पूर्णपणे ओला होतो, जणू काही कोणी तिथे पाणी चोतलंय. ओलेपणा इतका जास्त असतो की त्या या गोष्टीची भीती बाळगतात की त्यांना काही आजार किंवा अडचण तर नाहीये ना. पण या उलट मेल पार्टनर असो वा फिमेल पार्टनर, दोघांसाठीही हा ओलेपणा, वेटनेस खूप गरजेचा आहे. ही निसर्गाची देणगी आहे. या ओलेपणामागे खूप मोठी आणि स्ट्रॉंग कारणे असतात. फक्त एकच कारण नसतं, पुरुषांचा प्रीकम. आणि लक्षात घ्या, केवळ फिमेल पार्टनरच वेट होत नाही, तर मेल पार्टनरमध्येही हे घडतं. बहुतांश वेळा पुरुष पार्टनरचा प्रीकम रिलीज होतो. तुम्ही पाहिलं असेल की एक चिकट पाणी बाहेर येतं. याला प्रीकम किंवा प्री डिस्चार्ज म्हणतात. अनेक पुरुषांमध्ये तर हा प्रीकम इतक्या मोठ्या प्रमाणावर येतो की जणू काही त्यांचा डिस्चार्जच झाला आहे. पण फिमेल पार्टनरच्या बाबतीत हे होणं अत्यंत स्वाभाविक आणि आवश्यकच आहे. पुरुष पार्टनरचा प्रीकम येवो वा न येवो, पण महिलांच्या बाबतीत पहिली गोष्ट म्हणजे त्यांचा जो इंटिमेट ऑर्गन आहे, योनिमार्ग, त्याची आतील भिंत ही स्ट्रेचेबल टिश्यूज म्हणजे ताणल्या जाणाऱ्या उतींनी बनलेली असते. ती ताणली जाते. त्यामुळे जर तिथे ओलावा नसेल तर ती योग्य प्रकारे स्ट्रेच होऊच शकणार नाही. अशावेळी पेनिट्रेट करणं म्हणजे प्रवेश करणं जवळपास अशक्य होतं, कारण योनिमार्ग सामान्यतः मिटलेला असतो. जेव्हा शरीर उत्तेजित होतं, शारीरिक संबंधांसाठी तयार होतं, तेव्हा हळूहळू जणू एखादी मूठ उघडते तसा तो मार्ग उघडतो. तिथे रक्तपुरवठा खूप जास्त वाढतो आणि तो मार्ग जेवढा उघडतो, रक्ताभिसरणामुळे तिथे तेवढाच घट्टपणा येतो. ल्यूब का तयार होते? याची दोन मुख्य कारणे. एक, घर्षणरहित आनंद. हे ल्यूब म्हणजे नॅचरल लुब्रिकंट रिलीज होण्याचं पहिलं कारण म्हणजे सेक्स स्लिपरी, आनंददायी आणि फ्रिक्शन फ्री व्हावा. कारण जेव्हा तुम्ही सतत घर्षण करत असता, कधी स्लो, कधी फास्ट, कधी या पोझिशनमध्ये तर कधी त्या पोझिशनमध्ये, तर या सगळ्यामुळे काय होतं, योनी मार्गाच्या आतले नाजूक टिश्यूज फाटू नयेत, त्यांना इजा होऊ नये, ते निरोगी राहावेत, तिथे कुठलाही कट लागू नये म्हणून घर्षण टाळण्यासाठी हे ल्यूब सतत पाझरत राहतं. तुमच्या शरीरात जेवढी डिझायर असते, ज्या प्रकारे शरीर तयार होत असतं, त्या प्रमाणात ल्यूब बाहेर येतं. काही महिलांच्या बाबतीत तर हे इतकं जास्त असतं की वाटतं त्यांचा डिस्चार्ज झालाय, पण तसं नसतं, ते फक्त ल्यूब असतं. शरीराची जशी नैसर्गिक गरज असते त्यानुसार शरीर ल्यूब सोडतं. ही पूर्णपणे नैसर्गिक गोष्ट आहे. सेक्स फ्रिक्शन फ्री ठेवण्यासाठी अनेक लोक आर्टिफिशियल ल्यूबचा देखील वापर करतात. दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे स्पर्म्स, शुक्राणू. बघा, जेवढं जास्त ल्यूब असेल तेवढं स्पर्म्सच्या मोटिलिटीसाठी, त्यांच्या हालचालीसाठी आणि पुढे जाण्यासाठी ते चांगलं असतं. कारण ल्यूब विना, त्या द्रव पदार्थाविना स्पर्म्स पुढे प्रवास करूच शकत नाहीत. त्यामुळे स्पर्म्सला योग्य वातावरण मिळावं म्हणूनही हे इंटरनल ल्यूब तयार होतं. हे एक अतिशय स्ट्रॉंग कारण आहे. ओलाव्याची वाट का वाटावी? त्यामुळे नेहमी फिमेल पार्टनर वेट होण्याची वाट पहा. सर्व तज्ज्ञ हेच सांगतात की फिमेल पार्टनर जेवढी वेट होईल, किंबहुना असं म्हणा की जेव्हा ती अराउज होईल तेव्हाच ती वेट होईल, आणि जेव्हा ती वेट होईल तेव्हाच ती अराउज झालेली असते. या दोन्ही गोष्टी एकमेकांशी जोडलेल्या आहेत. त्यामुळे ओलाव्याची वाट नक्की पहा. असं का म्हटलं जातं? कारण जर तुम्ही ओलाव्याची वाट पाहिली नाही आणि जबरदस्तीने पेनिट्रेट करण्याचा प्रयत्न केला तर ते तिथले नाजूक टिश्यूज फाडून आत जातं. आतले पातळ टिश्यूज रप्चर होतात, फाटतात. मग नंतर फिमेल पार्टनरला जळजळ आणि त्रास होतो. आणि जर तुम्ही हे वारंवार केलं तर विचार करा काय होईल. तिच्या शरीरात शारीरिक संबंधांबद्दल इच्छा असेल, पण मनात ही भीतीही असेल की यार मला खूप वेदना होतील, जळजळ होईल. म्हणूनच ओलाव्याची वाट पहा. तुम्हाला हवं तर तुम्ही स्पर्श करून पाहू शकता की ती पुरेशी वेट झाली आहे की नाही. फोरप्लेचं महत्त्व. वेटनेस जेवढा एका महिलेसाठी महत्त्वाचा आहे तेवढाच एका पुरुषासाठीही गरजेचा आहे.
अनेकदा असं होतं की पुरुष पार्टनरचा प्रीकम रिलीज होतो आणि फिमेल पार्टनरही वेट असते. अशा वेळी एक अतिशय आनंददायी आणि घर्षणरहित वातावरण तयार होतं. आणि लक्षात घ्या, मध्ये मध्ये फोरप्ले करणंही तितकंच महत्त्वाचं आहे. कारण जेव्हा तुम्ही सलग फ्रिक्शन लावत असता तेव्हा काही वेळाने तो भाग थोडा ड्राय, कोरडा होऊ शकतो. अशा वेळी पुन्हा फोरप्लेमध्ये स्वतःला गुंतवा, म्हणजे पुन्हा ल्यूब तयार होईल. मग पोझिशन बदला, पुन्हा फोरप्ले करा. अशा प्रकारे तुम्हाला जोपर्यंत हवंय तोपर्यंत तुम्ही वेळ वाढवू शकता आणि ल्युब्रिकेशनही मेंटेन राहतं. कारण एकदा तो भाग ड्राय झाला की मग पुन्हा फ्रिक्शन देणं त्रासदायक ठरू शकतं. या गोष्टीची आवर्जून काळजी घ्या. थँक्यू. बाय बाय.